आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर नितीन पाटील सर, जे मागच्या 35 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. ज्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स असतील, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आजवर काम केलेलं आहे. आणि 35 वर्षांचा हा प्रवास आहे, त्यामुळे तेवढेच अनुभव असणार आहेत, तेवढेच प्रोजेक्टच्या बद्दल चे प्रसंग असणार आहेत. या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर मला सुरुवात करावीशी वाटेल या गप्पांची, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा 30-35 वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा, त्यामागची प्रेरणास्थान कोण होतं किंवा प्रेरणा कोण होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण त्या काळी सिव्हिल इंजिनियर बनेन? तर काय सांगाल? मी बालवाडीपासून ते 10वी पर्यंत बालविद्यानवीर हायस्कूलमध्ये शिकायला होतो. परभणीची नानलपेठची शाखा आहे, त्या शाखेमध्ये. नंतर 11वी-12वी मी शिवाजी कॉलेजमधून केलं. आणि एक माझ्या मनातलं सांगतो की शिवाजी कॉलेजचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहे ते माझ्याच हातावर झालेलं आहे. त्याच कॉलेजचा मी स्टुडंट, आणि त्याच कॉलेजचं समजा बांधकाम इंजिनिअरिंग कॉलेजचं करणं, ते तर काम मी समजा AICTE ची मान्यता आणण्यापासून पूर्ण केलं होतं. त्यामुळे यांना हे होते, सेक्रेटरी होते मराठवाडा शिक्षण मंडळाचे. मी त्यांना कन्व्हिन्स केलं होतं की सर, आपली तेवढी जागा आहे, आपण परभणी अगोदरच मागे पडलेले आहे, इंजिनिअरिंग कॉलेज नाही परभणीमध्ये, आपल्याकडे जागा आहे, सगळं आहे. सर म्हणे कर, म्हणे तुला इंटरेस्ट वाटतो तर तू सगळं तुलाच करावं लागेल. म्हणजे मी करतो सगळं. मुळे आणण्याच्या मार्गदर्शनाखाली मग मी ते AICTE ची मान्यता आणणं, तिथून सगळ्या गोष्टी करणं, सगळ्या गोष्टी मी तिथं पार पाडलेल्या आहेत त्या. आणि एक अभिमान वाटतो मला की मी त्या कॉलेजमध्ये शिकलो, त्याच कॉलेजचं मी इंजिनिअरिंग कॉलेज, म्हणजे ज्या फील्डमध्ये मी इंजिनिअरिंग केलं त्याच कॉलेजचं काहीतरी आपण देणं लागतो. त्या हिशोबाने मला ते तिथं अभिमान वाटतो त्या कॉलेजचं काम केलं. आणि मग या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणा कोणाची होती? प्रेरणा म्हणजे माझे वडीलच BNC मध्ये होते. अच्छा, अकाउंटंट म्हणून. तर मी लहानपणापासून त्याच BNC क्वार्टरला राहत होतो. वलय माझं तेच होतं पूर्ण. ते बघितलेलं होतं, त्यात मला आवड होती पहिल्यापासून. त्याच्यामुळे मग मी त्या फील्डमध्ये हे केलं, कंटिन्यू केलं. पण मला कायम असं वाटतं की वडील पण त्याच फील्डमध्ये असतात, जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो तेव्हा दडपण असतं सुरुवातीला, म्हणजे दडपण आलेलं का उलट सपोर्ट वाटत होता? मला ते दडपण म्हणून तसं काही नाही, कारण लहानपणापासून मी त्याच वातावरणात, त्याच इंजिनियर सोबत, त्याच विभागात मी वावरत असल्यामुळे मला त्याचं बर्डन आलंच नाही. उलट मला जेव्हा मी ती एंट्री केली इंजिनिअरिंग फील्डमध्ये, कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये म्हणा, त्याच्यामध्ये, तेव्हा मला असं केव्हा जाणवलं नाही जास्त की आपण नवीन कॉन्ट्रॅक्टर आहेत काही असं. कारण नेहमी सतत त्यांच्यासोबतच राहण्यात येत होतं, आजूबाजूला शेजारी सगळे तेच होते, चर्चा तीच चालायची, कसे कामं असतात, कसे काय असतात, त्या हिशोबाने मला काही वाटलं नाही. त्यानंतर पुढचा टप्पा येतो ते म्हणजे तुमच्या अनुभवाचा, म्हणजे आपण असं म्हणू की पहिला प्रोजेक्ट जो कम्प्लीट केला तो. कारण प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग करतो आणि त्याच्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट आपल्याला मिळतो, कारण सुरुवातीला अनुभव नसतो, त्यामुळे कोणी प्रोजेक्ट देत नाही. तसं नाही, मी पहिल्यापासून म्हणजे मी असं एकदम मोठ्या ह्याच्यात जम केलीच नाही, मी छोट्या छोट्या कामापासून सुरुवात केली. तर तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण हवी आहे तुमच्याकडून. ते काय रिपेअरिंगचे वर्ष होते पहिले. अच्छा. 50-50 हजाराचे त्या टायमाला आम्हाला ठेवायचे. मग तेव्हा पण काम करताना असं वाटलं की अरे आपण फ्रेशर आहे, कुठेतरी चुकेल की काय, अशी भीती वगैरे असं? नाही, कसं होतं माहिती का, मी आमच्या एरियात, आमच्या BNCच्या एरियात काही कामं चालायची, बिल्डिंगचे कामं, ह्याचे त्याचे. माझी मित्र कंपनीच राहायची, त्यांच्यासोबत राहायचो मी. त्याच्यामुळे मला तिथं जात असल्यामुळे काम कशा पद्धतीचे असतात, कसं असते काम, काय करावं लागते, आणि कॉन्ट्रॅक्टर मित्र सुद्धा माझे मित्र कंपनी होती, त्यांच्यासोबतही जायचो त्यांच्या साईडला त्या टायमात. त्यामुळे मला ते असं बर्डन म्हणून मला काही आलं नाही की चला कामाचे काही आहे. आणि वडील डिपार्टमेंट मधल्या असल्यामुळे मला जो काय वे असतो, कसं जायचं, कसं काय करायचं, कसं हँडल्स करायचे सगळे टेबल्स, हे सगळं मला व्यवस्थित माहिती होतं. आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही एवढ्या 30-35 वर्षात फील्डमध्ये काम करताय, अनुभव आहे तुमचा. या क्षेत्रात एक तुम्ही कायम बघितलं असेल ते म्हणजे अकुशल कामगार, जे 30-35 वर्षापूर्वी पण होते आणि आज पण आहेत. अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली एवढे वर्ष? कसं आहे, त्यांना आपण कुशल कामगार म्हणण्यापेक्षा अनुभवी कामगार म्हणलेलं आहे. किती म्हणलं तरी अनुभवामधून त्यांना काही काही शिकायला भेटते. आता माझ्यासारखा इंजिनियर त्यांना काहीतरी 2 गोष्टी सांगतो, दुसरीकडे काम करताना ते सुद्धा त्यांना 2-4 गोष्टी समजून सांगतात. पण ज्या कामगाराच्या मनातच काम करायची एवढी इच्छा नसते, काहीतरी आपण पेमेंट घ्यायचं बा रोजचं, आणि काम करायचं, निघून जायचं.
आता आमच्या हाताखाली जे काम करून जातात ते एवढे ट्रेन होऊन जातात की त्यांना ते स्वतः गुत्तेदार म्हणलेले तसे कितीतरी जण आहेत माझ्या हाताखाली कामं वा. केलेले. बरोबर. कुशल कामगाराच्या हात म्हणजे त्यांना कामावर ठेवणं म्हणजे काही काही टायमाला रिस्की राहते. कारण त्यांना एक हे राहते की बा आपला कसा फायदा होईल त्याच्यामध्ये, याच्या ते बऱ्याचशा गोष्टीला हे करतात. बरोबर बरोबर. पुढचा प्रश्न येतो, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये बरेच काम केले, तर तेव्हा कदाचित तुम्हाला कस्टमरकडनं एक वाक्य कायम ऐकायला मिळत असेल, ते म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये आता बसवून द्या घर. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर ते दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? कसं असते, प्रत्येक कस्टमर म्हणतो की बा आम्हाला कमी बजेटमध्ये बसवा, पण आम्ही पहिल्यांदाच त्यांना सांगतो की बा तुम्ही इतके पर्सेंटेज 20%, 30% तुम्ही वर चालून पकडून चला. कसं राहते की त्यांना म्हणजे कळत नसते त्यांना की बा कुठं का आपला खर्च कुठं का जास्त होईल, कुठं कमी होईल. आता कसं राहते, कस्टमरची चॉईस वेगवेगळी राहते. आपण त्यांना सांगितलं असतं की ही टाईस आहे तुमची, तुम्हाला 30 रुपयापर्यंत चांगल्या याच्यात तुम्हाला भेटून जाते, पण त्यांना टाईस पसंत पडते 50 रुपयाची. मग त्यांचं बजेट तिथे वाढते. मग तो डिफरन्स आपण त्यांना कॅल्क्युलेट करताना पहिलेच सांगत असतो की बा तुम्ही ह्या काही गोष्टी त्या कन्सिडर करून चला तुम्ही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या बजेटचं व्हॅल्युएशन कळेल किती होईल आणि किती आपण जास्त होऊ शकते बा आपलं बजेट त्या हिशोबाने. हा एक भाग झाला. दुसरा, तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण कामं केली आहेत, तर साधारणपणे ते कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रकल्पांवर तुम्ही काम केले? मी समजा आता पाणी पुरवठ्याच्या याच्यावर केलेली होती. बरं. तर त्यांची काही नावं सांगता येईल का, कुठले प्रोजेक्ट होते साधारणपणे, किंवा असं काही? आता आपल्या गावातले जे राहतात ना, पाणी पुरवठ्याची योजना गव्हर्नमेंट जे काही राबवतात ते, काही सोसायट्या असतात, त्या सोसायट्या मार्फत ते सर्वे करून त्यांचं हे करतात ते. अच्छा. जलस्वराज्यमध्ये त्याच्यात मी काही कामं केलेली. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे या सगळ्या प्रश्नांपेक्षा. तो म्हणजे असं की तुम्ही मूळचे इथले परभणीचे आहात, 30-35 वर्ष या फील्डमध्ये काम करताय, सिनियर आज या पदाला तुम्ही आहे एका अर्थानं. म्हणून हा प्रश्न आहे तुमच्यासाठी की परभणी जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला एक इंजिनियर म्हणून विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे, जर आपल्याला परभणीला पुढच्या 10-15 वर्षात पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल तर? नाही, पुण्या मुंबईची तुलना आपण परभणीशी करू शकत नाही. परभणीत असा स्कोप म्हणून काहीच नाही. परभणीत नाही MIDC आहे, नाही कोणता एरिया आहे जेणेकरून काही तुमच्या डिस्ट्रिक्टची किंवा याची काही ग्रोथ होऊ शकेल, असं काहीच इथं हे नाहीये परभणीमध्ये. परभणी एक तसं पाहिलं तर रिटायर्ड लोकांची सिटी असल्यासारखी आहे. आता हे जे काही प्रोजेक्ट आलेले आहेत मोठे, हे आता यायला लागलेत, या 5 वर्षात आलेत. महानगरपालिका होऊन बरेच वर्ष झाले, पण आता काही प्रोजेक्ट मोठे मोठे यायला लागले, ते आता यायला लागलेत. पण अजून काय करू शकतो असं जर एक विचार केला नुसता, तर कुठल्या तुम्हाला वाटतं की क्षेत्रांमध्ये काम करायला पाहिजे आता, किमान आता तरी, जर आपल्याला पुढे जायचं असेल तर? इतके वर्ष नाही झालं त्या दुर्दैवानं, पण आता अशी कुठली क्षेत्र वाटतायत अशी, म्हणजे तसं पाहिलं तर बांधकाम क्षेत्र फार मोठं क्षेत्र आहे. याच्यात जेवढं तुम्ही डेव्हलप करताल तेवढ्या गोष्टी चांगल्या राहतात, आणि त्या डेव्हलप झाल्या म्हणजे त्याला लागून बऱ्याचशा गोष्टी येतात. कामगारांना काम भेटतात, हे भेटतात, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात ते. पण आता जसं तुम्ही म्हटला की एक बांधकाम क्षेत्र आहे किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, रस्ते असतील, अशी काही क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये खरंच पुढे जायला पाहिजे. पण अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर याला थोडी अजून गती द्यायची असेल तर, किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला अजून थोडी गती द्यायची असेल तर काय करा? रोड डेव्हलपमेंट चांगले करणे. आता गडकरी साहेब चांगले करतात सगळे रोड, हे जे काय त्यांचे प्रस्ताव आहेत, समजा समृद्धी मार्ग झाले, बाकीचे आता तुमचा शिर्डी तुळशीगाव हे होते ते मार्ग, हे चांगले प्रोजेक्ट आहेत. त्याच्याने अजून ते आजूबाजूचा एरिया चांगला डेव्हलप होऊ शकतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी हे होऊ शकतात. बरोबर आहे. दुसरं, या फील्डमध्ये आता जी नवीन तरुण इंजिनियर्स आहेत ज्यांचं पहिलं पाऊलच या क्षेत्रातलं आता पडते व्यावसायिक याच्यात, तर तुम्ही एक सक्सेस तुमचा फॉर्म्युला म्हणा किंवा तुमच्या अनुभवाचे बोल, तर काय सांगाल त्या मुलांना या क्षेत्रात येण्यापूर्वी? एक्सपिरियन्स घ्यायचा त्यांनी पहिले. 1-2-3 वर्ष गेले तरी हरकत नाही त्यांना काम करताना, पण प्रॉपर एज्युकेशन केल्यानंतर आपल्याला काय करायचंय कोणत्या फील्डमध्ये, त्याचं बेसिक गोष्टी तुम्ही त्याच्यातून घेतल्या, त्या बेसिक गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्या जर तुम्ही हे केल्या, ग्रीप घेतले, तर तुम्हाला पुढे चालून तुम्हाला काही अडचण येत नाही. कॉन्ट्रॅक्टरशिप असो किंवा साईट इंजिनियरची पोस्ट असो किंवा स्वतः प्रोजेक्ट तयार करणं असो, यातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या पहिले माहिती करून घ्याल. भले तुमचे 2-3 वर्ष त्याच्यात जाऊ द्या, पण नंतर तुम्हाला जे काही स्ट्रगल करावं लागते त्या गोष्टींना, ते स्ट्रगल हे नाही होत त्याच्याने. जसं माझ्या अनुभवावरून सांगतो, मी त्याच वातावरणात असल्यामुळे मला काही जास्त करावं लागेल हे केलं त्या. बरोबर बरोबर. मग त्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मला लगेच कळत होतं. बरोबर आहे.
त्याच मुद्द्यावर येणार आहे. असा एखादा प्रसंग आठवतोय का सुरुवातीच्या काळातला किंवा आताच्या काळातला, की काम करताना एखादी अडचण आली, एखादं आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग काही आठवतोय का? आता कसं होतं, कॉन्ट्रॅक्टशिप करत असताना माझ्याकडे एक डिपार्टमेंटमध्ये एक इंजिनियर काम करतोय. हे थोडंसं वेगळं ट्रेंड होतं त्या पिरियडमध्ये बरं का. आता तर कोणी कोणालाच काही हे करत नाही, ती गोष्ट वेगळी. त्या माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता त्या टायमाला. तर मी जे काही काम करायचं तर मला जे कामं द्यायचे समजा, ते एक चॅलेंजिंग कामं भेटायचे मला सगळे. समजा हेलिपॅड करायचे, अर्जंटमध्ये हेलिपॅड करायचे, काही रोड्स डेव्हलप करायचे लगेच रातोरात हे ते करायचे. त्या याच्यामध्ये माझे चांगलं एक्सपर्ट होते, त्याच्यामुळे मला ते काम मला भेटून जायचे. बरोबर. आणि एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का, की जो काहीतरी वेगळा होता, युनिक होता, किंवा काहीतरी त्याच्यात वेगळेपण केलंय, किंवा जो करताना जास्त आनंद समाधान वाटलं? मी जे स्वतः AICTE मान्यता आणण्याकरता शिवाजी कॉलेजचं इंजिनिअरिंग कॉलेजचं केलं. बरोबर. त्याच्यामध्ये मला भरपूर काही वेगळं मिळालं, आनंद. बरोबर. पुढचं आता कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्याचे टेन्साईल स्ट्रेंथ, त्याचे कॉम्प्रेसिव्ह, त्याचे कसे, त्याचे सगळे टेस्ट रिपोर्ट वगैरे पाहून आम्ही या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतो. आता नवीन आता जसे निघतात कंपन्या, त्या कंपन्यामध्ये वेगवेगळे काही त्यांचे हे राहतात पॅरामीटर्स. त्या पॅरामीटर्सचा अभ्यास करून मग आम्ही ते समोरच्यांना सांगतो की नाही, हे स्टील हे याच्यामध्ये आता नवीन ऍडव्हान्स मध्ये आलेलं आहे, हे स्टील चांगले आहे. या स्टीलपेक्षा एक कंपॅरिझन करून दाखवतो आम्ही. तुम्ही घ्या, तुम्हाला कोणतं घ्यायचं ते. तुम्हाला वाटत असं ना रेट थोडा जास्त आहे, पण यात हे पॅरामीटर्स आहेत, हे घेतलेले केव्हाही चांगले आहे, आम्ही त्यांना समजून सांगतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टमध्ये यापूर्वी? आयकॉनचं तर नाही वापरलं अजून, वापरलं नाही. बरं, ठीक आहे. तो पण भविष्यात आता तुमच्या आल्यामुळे आता आम्ही ते हे करून ते सगळं पाहून आम्ही आता नक्की अनुभव घ्या. बिलकुल अनुभव घ्या. सो हे होते सिनियर इंजिनियर नितीन पाटील सर. आणि त्या मलाही नक्की माहिती आहे की 30-35 वर्षांचा प्रवास जेव्हा असतो एखाद्या क्षेत्रातला, तेव्हा तो काही मिनिटात सांगणं अवघड असतं. पण त्यांनी त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मला हे वाटतं की जी तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवणार आहेत, ज्याप्रमाणे एखाद्या वास्तूला पाया भक्कम असावा लागतो, तसा त्यांनी आपल्या करिअरमध्ये पहिला पाया भक्कम केला पाहिजे, कुठेतरी प्रॅक्टिस करून, कुठेतरी एक्सपिरियन्स अनुभव घेऊन, आणि नंतर तुम्ही या क्षेत्रात या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, परभणीतल्या नवीन विद्यार्थ्यांना रिकमेंड करेन आता, तर ते घडावेत, यासाठी आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.